हॅलो फ्रेंड्स, आजची रेसिपी आहे चटपटे कोबूचे भाजी आणि रोल. खायला एकदम टेस्टी लागतं. एकदा नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. इकडं मी एक गट्टा कोबीचा घेतला आहे. अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे. त्याला मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे. त्याला आता अर्धा तासासाठी भिजायला ठेवून देऊया. इकडं कोबी गट्टा आहे, त्याला मी बारीक किसून घेत आहे. पाहू शकता तुम्ही, खूप छान किसला आहे. अशा पद्धतीने किसून घेऊया. इकडं पाहूया साहित्य आपण. 10-12 मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. हे फिक्या मिरच्या आहे. एक मोठा टोमॅटो घेतला आहे. 2 कांड्या लसणाची घेतल्या आहे. 10-12 कढीपत्ता घेतला आहे. याला वाटून घेऊया आणि टोमॅटोला कापून घेऊया. इकडं पाहू शकता तुम्ही, डाळ छान भिजली आहे. गॅसवर आपण कढई ठेवून देऊया. कढई गरम झाली की त्यात 1.5 पळी तेल टाकून देऊया. अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया. मोहरी तडतडली की त्यात आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया. कढीपत्ता टाकून घेऊया. चांगलं तडतडली त्यात आपण हे मिरचीचा वाटण आहे ते टाकून घेऊया. छान भाजलं की त्यात आपण अर्धा चमचा हळद टाकून घेऊया. मुगाची डाळ टाकून परतून घेऊया. त्यात अर्धा चमचा मी मीठ टाकून घेत आहे. 1 कप मी गरम पाणी घेतलं आहे शिजायसाठी. डाळ थोडी शिजली आहे, अर्धी टक्के. त्यात मी टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटो परतून घेतलं की त्यात मी हे कोबू घेतलं ते त्याला धुवून त्यात टाकून घेतलं आहे. आता 15 मिनिटासाठी आपण याला असंच मीडियम आचवर ठेवून देऊया. पाहू शकता तुम्ही, डाळ पण शिजली आहे, कोबू पण खूप छान कलर आला आहे. पाहू शकता तुम्ही. यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. खूप छान झाली आहे भाजी, टेस्टी लागते. तुम्ही मुलांना जर अशी आवडत नसेल, मुलं खात नसेल, तर तुम्ही अशा पद्धतीने रोल करून देऊ शकता. छोटी पोळी घेतली आहे मी, त्यामध्ये कोबू टाकून त्यात केचप टाकून घेतला आहे. गोल रोल करून घेतला आहे. त्याला कापून तुम्ही डब्यामध्ये अशा पद्धतीने देऊ शकतात. मुले खूप आवडीने खातील. एकदा नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल.